कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. महिला माता की जय. महिला दिनाचं पण जय म्हणा की. आज महिला की दिवस. महिला माता आपल्या बहिणी सगळ्या, त्यांना सगळ्यांना चांगली शुभेच्छा. आणि योग चांगला आला ना महिला दिनाचा तुमच्यामुळं, बरोबर. उत्तराताईंच्यामुळं, तुमच्यामुळं योग आला ना. प्रणिमिश्रसादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास्मि नित्यम् आयुकामार्थसिद्धे प्रथमक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयं तृतीयं कृष्णलिङ्गाचं गजवक्त्रचतुर्थं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं च विकेतं च सप्तमीर्णराजेन्द्र धूम्रवर्णं तथाष्टं नवमोऽसि भालचन्द्र दशमं तु नायकम् एकादशं गणपती द्वादशस्तु गजानन द्वादशतानि नामानि त्रिसन्ध्यया पठेत् दश विघ्नभेदस्य सर्वसिद्धीकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन पुत्रमोक्षार्थी लभते जपेंद्र गणपती स्तोत्र. षडीमास फल्लवेत संवत्सरण सिद्धी च लभते नात्र संशया अष्टभ्ये ब्राह्मणेश्च लिखित्वा समर्पयेत तस्य विद्या वैश्वा गणेशश्च प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकटनाशनं श्री गणपती स्तोत्र संपूर्णम्. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवृद्धाय गम्यं वन्दे विष्णुभयवरं सर्वलोकैकनाथं. कराग्रे वसति लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्द प्रभाते करदर्शनम्. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. आज जी मी प्रवचनाचा योग आलाय ती उत्तराताई आणि ज्योतिताईंच्यामुळं. आणि प्रवचन माझं ना म्हणजे काय असं बाहेर जास्त नाही पण वारीच्या वाटेवर बऱ्याच वेळा झालेलं आहे म्हणजे. आणि मी काय असं काय तुमच्यासारखीच मी पण आहे काय सांभाळून घ्यायचं कसं असेल तसं. आता कसं बहिणी बहिणी कसं सांभाळून घेतात एकामेकीला तसं आता तुम्ही सांभाळून घ्यायचं काय असेल ते. तर गीतेतला आहे ना 88वा श्लोक आहे. तर मला खूप तो आवडतो म्हणजे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे कीजे राहू तेथे कटक सौजन्य तेथे सोरिक वणी तेथे दाहक सामर्थ्यकी. म्हणजे काय सांगितलं की संजयाने सांगितलं की धृतराष्ट्राला जिथं योगेश्वर कृष्ण आहे तिथं विजय आहे आणि विजय आहे तिथं समृद्धी आहे सांगितलेलं आहे. चंद्र तिथे चंद्रिका चंद्र आहे तिथं चांदणे असणारच आहे आणि जिथं शंभू आहे तिथं पार्वती असणार आहे आणि संत आहे तिथं विवेक आहे. संत आहे म्हणजे संतांचं संत कसं येतं की देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे देव आणि संत वेगळे नाहीच पण ते आपल्यासाठी केलेले. आपल्या माऊलींचा अवतार हे घेतलेला तुकाराम महाराजांचा अवतार घेतलेला हे जे सगळे आहेत ना देव आणि संत हे वेगळे नाहीच. त्यांनी कधी म्हणजे कसं आहे संतांचं कसं आहे एका कालात मारली तर दुसरा काल पुढे करणारे ते संत. अशा प्रकारचं ते म्हणजे देव आणि संत. पण कसं सांगितलंय माऊलींनी खूप सांगितलंय जे घरांची व्यंकटी सांडू त्या सत्कर्मी रती वाढू. म्हणजे सांगितलं संतांनी कसं आहे संतांचं म्हणजे लोकांचा दुष्टपणा घालवायचा पण देवांचं कसं सांगितलं यदा यदा ही धर्मस्य म्हणजे धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युताम धर्मस्य तदात्मनं सुजाम्यम. तर सांगितलं की ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी येईल त्या त्या वेळेस आहे ना म्हणजे संहार करायचा असं देवांनी सांगितलं. पण संतांनी काय सांगितलं त्यांचा खळपणा घालवायचा दुष्टपणा घालवायचा. दुष्टपणा घालवलं तर ते म्हणजे
माणसात राहिले, पण देवांनी म्हणजे देवांनी नाश केला. तसं हे संतांचं आहे. आणि विवेक या शब्दाचा अर्थ कसा आहे? विचाराची परिपक्वता. विचार जर चांगले असले, सुविचाराची परिपक्वता, त्याला विवेक म्हणायचं. विवेक. आणि पुढं काय सांगितलं? राहो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वनी तेथे धावक. राव म्हणजे जिथं राजा आहे तिथं सैन्य असणारच आहे. आणि ज्या ठिकाणी म्हणजे चांगलं बोलणं, चांगले ठिकाणी, आता मुलगी द्यायची म्हणल्यानंतर तिथं विचार करणार माणूस, सोयरीक कशी करायची. जर चांगलं बोललं, भांडलं तर कोण सोयरीक करेल का? तसं आहे. म्हणजे आता तसंच सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. म्हणजे ज्या ठिकाणी कृष्णाने काय केलं, कृष्णाने काय सांगितलं होतं की बाबा पांडवांना आहे ना 5च गावं द्या, काय जास्त मागितलं नव्हतं त्यांनी. पण ह्यांनी काय सांगितलं, धृतराष्ट्राने सांगितलं सुईच्या टोकावर सुद्धा म्हणजे काही जमीन राहील एवढी सुद्धा देणार नाही. म्हणजे किती दुष्टपणा होता. म्हणजे दुष्टांचा दुष्टपणा घालवण्यासाठी देवाने अवतार घेतलेला आहे तिथं. आणि ज्यावेळेस सांगितलं की बाबा तुम्ही सुद्धा कसं आहे की प्रत्येकाने कर्म करायचं, पण फलाची अपेक्षा करायची नाही. कुठलंही कर्म करा तुम्ही. आज आपण पारायण करतो, हरिपाठ करतो, आणखी पण कसं असतं, जर आपण कुठल्याही म्हणजे निष्काम बुद्धीने केलं ना तर परमेश्वर भरपूर देतो. त्या म्हणजे कमीच करत नाही त्या माणसाला. तसं कर्म करत राहायचं, पण परमेश्वराची फलाची अपेक्षा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुभूर माते संगहस्तच कर्मणी. तर आज मी थोडस आहे ना म्हणजे जनाबाई आणि मुक्ताबाई यांच्यावर थोडस, कारण आज महिला दिन आहे त्यानिमित्त थोडस सांगणार आहे. की जनाबाई कशा होत्या आमच्या, म्हणजे त्यांनी ना म्हणजे एक तर म्हणजे त्यांच्या आई वडिलांना तेवढीच मुलगी झालेली बऱ्याच दिवसांनी, आणि त्या पंढरपूरमध्ये ठेवली नामदेव महाराजांच्या घरी. आता कसं असतं, संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते त्या नामदेव महाराजांच्या घरी राहिल्यानंतर दासी म्हणून राहिल्या होत्या त्या जनाबाई. पण जनाबाईची निष्काम बुद्धी होती की देवाला देवाला आपलंस करण्याची ताकद होती जनाबाईची. देव स्वतः दळायला यायचे जनाबाईच्यासाठी. आणि गौऱ्या करताना सुद्धा ती विठ्ठल 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 ह्या नामाचा जप करत होती. तर प्रत्येक गौरीत विठ्ठल सामावून बसला होता. आणि ज्यावेळेस जनाबाई गौऱ्या करत होत्या, गौऱ्या करताना त्यांच्या शेजारी एक ह्याचा गौऱ्याचा ढीग लागलेला होता, आणि त्या एका दुसऱ्या बाईच्या शेजारी ढीग लागलेला होता. तर त्यामुळं ती दुसरी बाई काय म्हणली की ह्या माझ्या जनाबाईने गौऱ्या चोरलेल्या आहेत. तर जनाबाई काय म्हणली, मी काही गौऱ्या चोरलेल्या नाही, तुमच्या काही चोरलेलं नाही, माझ्याच येतं. मग म्हणले कसं काय कळणार तुझ्या गौऱ्या येतं? तर ते म्हणली कानाला गौरी लावा, तेव्हा विठ्ठल विठ्ठल आवाज आला, तर मग ही माझी गौरी. आणि तसंच झालं. आणि कबीर महाराजांना काय वाटायचं की जनाबाईला एवढं संत का म्हणून म्हणायचे, म्हणजे जनाबाई काय एवढी मोठी संत आहे. ते तिकडून आले ह्याच्या पंजाबच्या ह्याच्या बाजूनी, उत्तर प्रदेशातून आले की जनाबाई ह्या संत येत, मग त्यांचं दर्शन घ्यायचं. तर जनाबाई भांडत होत्या त्या महिलांच्या बरोबर, तिथल्या शेजारी बसलेल्या त्यांच्या बरोबर, की मी गौऱ्या चोरलेल्या आहे. कबीरांना पश्चाताप झाला की आपण एवढ्या लांबून आलो, जनाबाई संत म्हणतात आणि त्या तर शिवे देतात, हे करतात. मग ते म्हणले की का म्हणून शिव्या देतात? तर म्हणले माझ्या गौऱ्या चोरलेल्या आहेत आणि म्हणून ती बाई शिव्या देते. मग म्हणले तुम्ही असं करा. मग जेव्हा जनाबाईंनी सांगितलं की बाबा गौरी तुम्ही कानाला लावा, विठ्ठल विठ्ठल आवाज आला तर ती माझी गौरी आहे. कारण माझं नामस्मरण इतकं आहे जोरात की माझ्या मुखातून जे शब्द येतो तो ते गौरीत सामावला जातो. आणि म्हणजे देव कसं आहे, करून घेतो माणसाकडून, कुठले झाले तरी शक्ती देतो तेवढी करायला. आणि जनाबाईला दळायला सुद्धा. मग त्यावेळेस कबीर महाराजांनी सांगितलं की मग पाय धरले कबीर महाराजांनी, जेव्हा त्याच्या गौऱ्यातून जेव्हा विठ्ठल विठ्ठल आवाज आला त्यावेळेस मग पाय धरले जनाबाईचे कबीर महाराजांनी, की चुकलं माझं, की माझ्या मनात असं आलं की जनाबाई हा का मोठ्या आहेत. आज जर शेणाच्या गौऱ्या जर त्यांची विठ्ठल विठ्ठल म्हणत असलं तर आपलं मुख बोलत नाही विठ्ठल विठ्ठल, आणि मग खरंच मोठे येतं. आणि जनाबाईंना ते जेव्हा हार देवाने चोरला, कोणी देवानेच मुद्दाम आहे ना तिथं ठेवला, आणि जनाबाईवर आळ आला. मग त्यावेळेस जनाबाईंनी काही देवाला काही साधे शिव्या दिल्या का? पण देव कसा होता की भक्तीचा केलेला होता.
देवानी जेवढे हार हे केला तेव्हा जनाबाई मध्ये म्हणजे शिव्या दिल्या, पण तिचं प्रेम होतं तेवढं जनाबाईचं कसं आहे प्रेम होतं, त्यामुळं जनाबाईने तो त्या ज्यावेळेस सुळावर नेलं जनाबाईला त्यावेळेस त्या सुळाचं सुद्धा पाणी झालं. एक मी तुम्हाला एक अभंग म्हणजे आम्ही पंढरीच्या वाटेला म्हणतो तो एक म्हणून दाखवते. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहिराला बाई मी जाते माहिराला, जाते माहिराला बाई मी जाते माहिराला, इथूनच जाते दिंडी माऊलीची, उधळण होते अबीर बुक्याची, इथूनच जाते दिंडी माऊलीची, उधळण होते अबीर बुक्याची, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहिराला बाई मी जाते माहिराला, जाते माहिराला बाई मी जाते माहिराला, पाना फुलानो फुल पाखरानो, पाना फुलानो फुल पाखरानो, पंढरीची वाट मला दावाची मन्यानो, पंढरीची वाट मला दावाची मन्यानो, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहिराला बाई मी जाते माहिराला, जाते माहिराला बाई मी जाते माहिराला, लाटावरी लाटा दिंड्या पताकांच्या, जनी म्हणे देवा लवकर भेटा, लाटावरी लाटा दिंड्या पताकांच्या, जनी म्हणे देवा लवकर भेटा, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहिराला बाई मी जाते माहिराला, जाते माहिराला बाई मी जाते माहिराला, जाते माहिराला बाई मी जाते माहिराला. जनाबाई काय शिकलेल्या होत्या का? पण किती सुंदर अभंग त्यांचे, जातेचं गाणं आहे. प्रत्येक अभंग इतके सुंदर आहे जनाबाईचे. आपण शिकलेलं असून आपल्याला एवढं ज्ञान नाही, पण बहिणाबाईचे जनाबाईचे अभंग इतकं सुंदर वाटतं की किती ज्ञान होतं त्यांच्याजवळ. आणि त्या काळात सुद्धा म्हणजे आज त्यांच्यामुळंच आपल्याला म्हणजे आज काय आजच्या महिला पुढे आल्यात तर सावित्रीबाई फुले, परत नंतर इंदिरा गांधी, ह्या चांगल्या चांगल्या महिला, परत सिंधुताई सपकाळ, ज्यांनी म्हणजे स्वतःचा विचार केला नाही, ज्या दुसऱ्यासाठी ह्यांनी असं हे केलं, तर अशी माणसं पुढे आली. जनाबाईचं सुद्धा कसं, जनाबाईने ना देवाला आपलंसं केलं होतं, फक्त भक्तीच्या मार्गाने केलं होतं. देव ताक प्यायला जायचा, ताकपेट्या विठोबा. आज आपण पंढरपूरला गेलो तरी आपल्याला नाही ना पांडुरंगाचं दर्शन झालं, पण ताकपेट्याचं दर्शन घेतलं तरी समाधान वाटतं की आपण पंढरपुरात आल्याचं सार्थक होतं. वारीला आलं तर काय दर्शन, कळसातच देव असतो, देवाला माहिती असतं पंढरपूरला लोक येतात, एवढे चाललेले असतात, पायाला पाय सुजलेले असतात, फोड आलेले असतात. मग पंढरपूरची वारी करणं तरी काही इतकी सोपी आहे का गोष्ट? किती ऊन वारा पाऊस प्रत्येक गोष्ट म्हणजे सहन करावी लागते, तर ती पंढरीची वारी. आणि वारकरी कसा आहे आपला हंबळलेला वारकरी, काम क्रोध मद मत्सर ह्याचा सगळ्याचा आहे ना त्यांनी पूर्ण त्याच्यावर वार केलेला आहे. त्यामुळं तो वारकरी असा आहे की सगळ्या दुर्गुणांचा नाश केलेला आहे, आणि तो वारकरी. पण वारकरी कसा प्रत्येकाला, आज आपण पंढरपूरला गेलो तर प्रत्येक ठिकाणी कसं असतं, माऊली माऊली. प्रत्येक ठिकाणी 80 वर्षाचा म्हातारा माणूस सुद्धा 5 वर्षाच्या मुलाला माऊली म्हणतो. हे आपल्या वारकरी संप्रदायाचे म्हणजे एक हे की प्रत्येकाला अभिमान हा शब्दच नाही,
कुणालाच नाही. मग कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, नाहीतर भजनावाले असो, नाहीतर चालणारे, प्रत्येक जण समानता असते. प्रत्येक ठिकाणी कुणी कुणाला म्हणजे हे करत, प्रत्येक ठिकाणी माऊली, प्रत्येक कुठं गेलं ना तरी प्रत्येक ठिकाणी माऊली माऊली, माऊली बाजूला सरा माऊली. हा जो हे जे हे सोहळा बघायला ना, म्हणजे पंढरपूरची वारीच करणं गरजेचं आहे. आणि ते जर भाग्यात असलं ना तरच घडतं. आपल्याला तसं घडत नाही. आणि आपल्या इथं प्रत्येक ठिकाणी कसं आहे, आपण पंढरपूरला का जायचं, तर हा पंढरपूर म्हणजे हे आहे ना, आत्मानंद मिळतो तिथं. आणि हे आळंदी आत्मानंद आहे आणि पंढरपूर हे परमानंद आहे. तर आत्मानंदाकडून परमानंदाकडे जायचं असतं, म्हणून ही वारी करायची ती. माऊलींनी वारी केली, सगळ्या संतांनी वारी केली. ते कशासाठी केली? आपल्या सौसाठी करून ठेवला. त्यांना काय गरज होती? तेच देव होते. आज माऊलींचा अवतार म्हणजे कोण आहे? तर विष्णूचा अवतार आहे. आणि ह्यांचा सोपान काकांचा अवतार हा हे शंकराचा अवतार आहे. आणि मुक्ताबाईचा अवतार हा आदिशक्तीचा अवतार आहे. आणि ह्यांचा ब्रह्मदेवाचा अवतार आहे सोपान काकांचा. आणि निवृत्तीनाथांचा हे शंकराचा अवतार. ही जे भावंड कशी होती, ती म्हणजे सगळे देवांचेच अवतार होतं. कारण ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, त्या त्यावेळेस देव हे म्हणजे अवतार घेतात आणि नाश करतात त्या लोकांचा. पण संत तसे नव्हते. आपल्या माऊलींना किती त्रास दिला, भयंकर त्रास दिला. त्यांना साधा आहे ना माधुकरी मिळाली नाही. आज आज विचार करा, आज तुम्ही दिंडीला ह्याला त्यांच्या पालखीच्या ह्याच्यावर कितीतरी हांडे दुधाचे ह्याच्यावर समाधीवर पडतात, पण त्या काळात त्यांना दूध बघायला मिळालं नव्हतं, त्या काय खायला मिळालं नव्हतं. अशी परिस्थिती होती त्यांची. पण आज आपण किती त्यांचं हे करतो की त्या लोकांनी सहन केलं, प्रत्येक गोष्ट सहन केली. तर सहन केल्यामुळं आज देवपणाला आले. आज शिवाजी महाराज सुद्धा कसं होतं, त्यांच्या आई वडिलांनीच आहे ना लहानपणापासून आईनी शिकवलं होतं की पांडव प्रताप मधल्या गोष्टी, पांडवांच्या गोष्टी सांगितल्या, कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे शिवाजी महाराज सुद्धा घडले. तर आज आपण कसा, आम्ही सुद्धा लहान असताना बरं का ग्रंथ असायचे आमच्या घरी, पांडव प्रताप, दुसऱ्याच्या घरी रामविजय, असं लहानपणी ऐकले रामी सुद्धा. त्यावेळेस असं वाटायचं की कापराच्या म्हणजे घरात यांना पांडवांना ठेवलं आणि म्हणजे धृतराष्ट्रांनी, की का बाबा म्हणजे सत्तेसाठी माणूस काही करू शकतो, म्हणजे आपल्या माणसांना मारण्याचे सुद्धा किती हे म्हणजे. त्यावेळेस कळलं की म्हणजे किती लहान होतो, पण हे ऐकलेलं. आता टीव्ही मुळे काही इतकं नाही हे वाटत. ते म्हणजे वाचणं ऐकण्यात खूप म्हणजे ते ग्रंथ म्हणजे ग्रंथच खूप सुंदर सांगायचे, छान सांगायचे. असं वाटायचं प्रत्येकाच्या घरी ना रामविजय ऐकलं तर रामाचं सांगितलं. रामाचं कसं आहे, आचरण रामाचं घ्यायला पाहिजे, कृष्णाचा कसा विचार घ्यायला पाहिजे, आणि हरीचा उच्चार केला तर रामकृष्ण हरी हे आपला ह्याचा जप आहे, वारकरी संप्रदायाचा जप आहे. तर प्रत्येकाने कसं आहे की नामाचे सुद्धा कसं, नाम हे कसं आहे मनाला आवरण घालण्यासाठी. मन कसं धावत असतं आपलं. आता मला सुद्धा वाटायचं प्रवचन होतंय का नाही, कारण माझी लिंकच ओपन व्हायना. कारण काय झालं, आज